लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या साकोरा येथे गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा झाला होता। याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव विधानसभा मतदारसंघातील साकोरा गावामध्ये अज्ञात गाड्यांमध्ये मतदारांना पैसे वाटपासाठी आणल्याचा संशय आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला। दोन्ही अज्ञात वाहन पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले असून योग्य ती तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली। परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त फौज मागवत लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील विक्रम देशमाने यांनी यावेळी दिला। काय प्रकार होता आणि काय राहणार? साकोरा गावामध्ये काही पैसे वाटतात अशा तक्रारीवरून काही गाडी थांबवण्यात आली होती। त्याबाबत पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि ते फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून ते चेकिंग केलं जात आहे। ती गाडी बघतोय आम्ही, अद्यापर्यंत काही आक्षेपार्ह आढळलं नाही, परंतु तशा प्रकारची तक्रार होती आणि बूथच्या बाहेर थोडी गर्दी झाली होती। तर या ठिकाणी फोर्स वाढवण्यात आलेला आहे आणि जी गर्दी थोडीफार झालेली होती ती पांगवण्यात आलेली आहे आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शांततेने मतदान करावं आणि जर का कुणी बूथच्या बाहेर गर्दी किंवा गोंधळ असा करण्याचा या परिसरात इतरत्र प्रयत्न जर का केला गेला तर बळाचा वापर केला जाईल हे मी स्पष्ट सगळ्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे। तरी नागरिकांनी शांततेने मतदान करावं। कुणी काही गोंधळ वगैरे करत असल्यास त्याबाबत बळाचा वापर केला जाईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कायदा हातात या परिसरात किंवा नाशिक ग्रामीणमध्ये येऊ दिला जाणार नाही। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।